अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील मौजे मिरी या ठिकाणी समस्त महार समाज म्हणून 62 एकर जमीन आहे। वर्षानुवर्षापासून ही जमीन त्या गावामधील जे समस्त महार समाजातले कुटुंब आहेत, जवळपास 60 ते 70 कुटुंब ती जमीन कसत आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये ती सरकारची जमीन आहे, वर्ग 2 ची जमीन आहे, तरी देखील काही कुटुंबांना हाताशी धरून त्या भागातले अहिल्यानगर शहरामधील काही जे काही बिल्डर आहेत, त्या बिल्डरांनी ती जमीन, त्या जमिनीचा व्यवहार केला, साठेखत केलं। जेव्हा त्या गावातल्या काही कार्यकर्त्यांना हे लक्षात आलं की आपल्या जमिनीचं साठेखत झालेलं आहे, तेव्हा ते सगळे कार्यकर्ते आमच्याकडे आले, आम्हाला सगळी कैफियत मांडली आणि त्याच्यानंतर त्या गावचे सरपंच असतील, तिथले पदाधिकारी असतील, यांना सगळ्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची पुणे या ठिकाणी सविस्तरपणे भेट घेतली, त्यांना सविस्तर पेपर दाखवले आणि आदरणीय बाळासाहेबांनी देखील आम्हाला सल्ला दिला की अशा पद्धतीचा व्यवहार करता येत नाही। वर्ग 2 ची जमीन आहे, तुम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करा, सब रजिस्टरकडे अर्ज करा की याचा खरेदी खत होता कामा नये। आणि मग तिथून आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना हाताशी घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना अर्ज दिला। त्याचप्रमाणे सब रजिस्टर जे होते त्यांना देखील अर्ज दिला की वर्ग 2 ची जमीन आहे, चुकीचं साठेखत झालेलं आहे, त्याची खरेदी विक्रीचा व्यवहार होऊ नये। त्याचप्रमाणे तहसीलदार असेल, प्रांत असेल, यांना सगळ्यांना आम्ही अर्ज दिले। परंतु समोरचे जे बिल्डर होते ते अत्यंत पैशावाले होते, त्यांच्याकडे प्रचंड पैसा असल्या कारणानं आणि त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे, त्यांनी पाठबळ असल्यामुळं अधिकाऱ्यांना त्यांनी दाबलं आणि आमचे अर्ज असताना देखील सब रजिस्टरने तो खरेदी विक्रीचा व्यवहार झाला। त्याच्यानंतर पुन्हा आम्ही अर्ज केले की त्याची नोंद लावू नये, परंतु खरेदी खत झाल्यामुळं मंडल अधिकारी असतील त्यांनी ती नोंद लावली, 7/12 त्यांची नाव आली। नंतर आम्ही त्या फेरच्या विरोधामध्ये तिथले जे काही आमचे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते सगळे माननीय उपविभागीय अधिकाऱ्याकडे त्या फेरला चॅलेंज केलं, परंतु माननीय उपविभागीय अधिकारी पाथर्डी यांनी देखील आमच्या विरोधामध्ये निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं की हा फेर बरोबर आहे। खरं म्हणजे आमच्या हे सगळं लक्षात येत होतं की वर्ग 2 ची जमीन आहे, समस्त महार वतनाची जमीन आहे, अधिकृत परवानगी सक्षम अधिकाऱ्याची त्याची परवानगी घ्यावी लागते, पण तरी देखील पैशाच्या पुढे सगळे अधिकारी, मंडल अधिकारी असतील, प्रांत असेल, तहसीलदार असेल किंवा सब रजिस्टर असेल, सगळ्यांनी त्या पैशामुळे त्या जमिनीचा व्यवहार केला। प्रांतने देखील आमचा जो काही अर्ज होता तो फेटाळला। त्याच्यानंतर आम्ही सगळेजण माननीय जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला की सगळा हा जो व्यवहार आहे तो चुकीचा झालेला आहे, बेकायदेशीर झालेला आहे, वर्ग 2 ची जमीन आहे, परवानगी घेतलेली नाहीये। त्याचप्रमाणे समस्त महार समाजाची जमीन आहे, कुणी 1-2 कुटुंब जाऊन त्याची विक्री करू शकत नाही। आणि म्हणून सविस्तरपणे वकिलामार्फत आम्ही हा न्यायालयीन लढाई माननीय अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे सातत्यानं, आमचे त्या गावचे माजी सरपंच आमचे रवींद्र उर्फ काळू मीर पगार असेल, त्याचप्रमाणे अमोल मीर पगार असेल, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ही लढाई गेली सातत्यानं 3 वर्ष लढाई लढली आणि काल त्याचं फलित असं झालं की 15 तारखेला माननीय जिल्हाधिकारी यांनी समस्त महार समाजाच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि जो काही व्यवहार झाला होता त्या जमिनीचा, तो व्यवहार हा बेकायदेशीर आहे, तो बेकायदेशीर ठरवला, तो फेर रद्द केलेला आहे आणि पुन्हा त्या उतार्यावरती समस्त महार समाजाचे नाव नोंदण्याच्या संदर्भातले आदेश झाले आहे। खरं म्हणजे याच्यामुळे आम्हाला, आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील प्रचंड आनंद झालेला आहे। आज या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी खरं म्हणजे पेढे आणलेले आहेत। 70 कुटुंब आहेत त्या गावामध्ये महार समाजाची आणि कुणीतरी बिल्डर येतोय, हाताशी धरतोय, अधिकाऱ्यांना पैशाच्या जोरावरती हाताशी धरतोय आणि एवढी मोठी 62 एकर जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न करतोय। मला असं वाटतं की याला या सगळ्या कार्यकर्त्यांनी, वंचित बहुजन आघाडी शेवगाव पाथर्डीचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठबळ दिल्यामुळं पुन्हा एकदा बिल्डरांच्या घशामध्ये गेलेली जी 62 एकर जमीन होती की पैशाच्या जोरावरती त्यांनी ती खरेदी केली, ती पुन्हा एकदा या गरीब समाजाला मिळाली आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये पुण्यामध्ये जो काही प्रकार झाला, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाने महार वतनाची जमिनी खरेदी केली, सगळ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरलं। म्हणजे हे फक्त पुण्यामध्ये किंवा मिरी सारख्या गावामध्ये होत नाही, तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक हडोळे असतील, महारवतन असतील, समस्त महारवतनाच्या जमिनी असतील, अशा अनेक जमिनी आहेत की या जमिनींना
काही लोकांना हाताशी धरून बिल्डर लोक, कारण जमिनीचा भाव वाढलेला आहे, हाताशी धरायचं, अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं, पैसे द्यायचे आणि वर्ग 2च्या जमिनी परवानगी न घेता देखील खरेदी करायच्या, अशा पद्धतीचे व्यवहार या महाराष्ट्रामध्ये सर्रास सुरू आहे. मी या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम महार समाजाला, ज्यांना ज्यांना महारवतनाच्या जमिनीमध्ये ज्यांच्या नोंदी आहेत, महार समाज म्हणून ज्यांना ज्यांना नोंदी मिळालेल्या आहेत, हडळ्या म्हणून ज्यांना ज्यांना जमिनी मिळाली, त्यांना मी आव्हान करेन की अशा जमिनीचे व्यवहार होत नाहीत, त्यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात. अनेक अधिनियम या सगळ्या निकालामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत. जवळपास 25-30 पाणी हे निकाल आहे आणि याच्यामध्ये आम्हाला देखील अनेक गोष्टी कळालेल्या आहेत. मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीचा रेटा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जो दबाव आहे कायदेशीररित्या, त्या अनुषंगानेच हा निकाल आमच्या बाजूनी लागलेला आहे. कायद्याचा या ठिकाणी विजय झालेला आहे, पैशाचा पराजय झालेला आहे. महाराष्ट्रातील सगळ्याच ज्यांच्या ज्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या त्यांनी पुन्हा एकदा मान्य कलेक्टरांकडे अर्ज करावेत आणि आमच्या जमिनी यांनी बेकायदेशीरपणे घेतलेल्या आहेत अशा पद्धतीचे अर्ज करून या जमिनी आपण परत एकदा मिळवू शकतो. त्या त्या जिल्ह्यातल्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्याशी संपर्क करावा अशा पद्धतीचं आवाहन करतो. पुन्हा एकदा त्या मिरी गावातील जे आमचे कार्यकर्ते गेली 3 वर्ष खिशातला पैसा घालून, कुटुंबातला पैसा घालून ही लढाई लढतायत, मला असं वाटतं की त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी सातत्याने ही लढाई केली आणि समाजाची गेलेली 62 एकर जमीन ती पुन्हा एकदा समाजाला मिळवून दिली. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मिरी गावामधल्या आमच्या धाडसी तरुणांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांना पुढच्या लढाईसाठी शुभेच्छा देतो. असे कोणी आपल्या जमिनी लाटणारे असतील आणि आपल्या जमिनी गेल्या असतील तर आमच्याशी संपर्क साधा, आपण कायदेशीररित्या त्या जमिनी परत घेऊया. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. जवान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ.